महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुका क्रीडा संकुलात विद्यार्थी खेळाडूंसाठी आयोजित उन्हाळी क्रीडा कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचा आमदार प्रशांत ठाकूर आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेत्या सुमा शिरूर यांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ झाला। क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण मिळणार आहे। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की या क्रीडा संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडवण्यासाठी संकुल समिती सर्वतोपरी प्रयत्न करेल। लवकरच क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा अद्ययावत करण्यात येतील आणि खेळाडूंना पूर्ण वेळ संकुलाचा वापर करता यावा यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। कार्यक्रमादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि राष्ट्रीय राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या प्राजक्ता अंकोलेकर आणि मानवी शर्मा यांच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। या उद्घाटन सोहळ्याला उपविभागीय अधिकारी पवन चांडक, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, खो-खो राज्य क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी शिबिराची माहिती देताना सांगितले की खेळाडूंना हे प्रशिक्षण विनामूल्य असणार आहे। तसेच सर्व शिबिरार्थींना आकर्षक टी-शर्ट आणि शॉर्ट्स देखील प्रदान करण्यात आले। महाराष्ट्राचं एक अद्भुत असं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये सातत्याने पुढे राहिलेला आहे। तो जितका इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र लढताना आपण पाहिला, तितकाच महाराष्ट्र या देशाला पुढे नेण्यासाठी सुद्धा आपलं योगदान, कॉन्ट्रीब्युशन देतोय आणि त्यामुळे या महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली आजचं सरकार हे वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक योजनांच्या माध्यमातून पुढे येत आहे। मी या निमित्तानं आजच्या या शिबिराच्या आयोजनाबद्दल प्रकाश वाघजी आपलं मनापासून अभिनंदन करतो। या शिबिराच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडतात, आपण पाहिलं की आपली शर्मा नावाची विद्यार्थिनी, मानवी शर्मा नावाची विद्यार्थिनी ही इथे प्रशिक्षण घेते आणि प्रशिक्षण घेता घेता तिची आता राष्ट्रीय स्तरावरती तिची निवड होते। तिला पुन्हा एकदा तिचं आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा अभिनंदन करूया। वेगवेगळ्या खेळामध्ये आपण त्या खेळातले टॉपचे स्टार्स बघू शकतो की यांच्यासारखं आम्हाला व्हायचं आहे, तर तसं होण्याच्यासाठी चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता असते आणि आपल्या सगळ्यांना आनंद आहे की आपल्यामध्ये सन्माननीय सुमा शिरूरजी उपस्थित आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताच्या नेमबाजांना पोहोचवण्यासाठी आणि त्यांना जिंकवण्यासाठी त्या सातत्यानं काम करतायत, सतत प्रवास करतायत। एका वेळेला घरात त्यांचं दुर्लक्ष होतं, पण त्यांच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांची चांगली कामगिरी झाली पाहिजे यासाठी त्या सतत काम करतात आणि म्हणूनच देशाचा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। मी पनवेलची राहणार, पनवेलमध्ये मी 8वी पासून इथेच आहे। तर कॉलेजला असताना मला खेळाची खूप आवड होती, सगळे खेळ खेळायचे। मला वाटतं तुमच्या वयात असताना मी एकही खेळ सोडला नसेल शाळेत। कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, ॲथलेटिक्स जे मिळालं ते दिवसभर ग्राउंडवर असायचं। आणि 12वी नंतर मला असं वाटलं माझा खेळ संपतंय की काय, आता मला खेळायला नाही मिळणार, नुसता अभ्यास झाला आणि हे मला नको आहे। पण मी अभ्यासात पण खूप चांगली एक गुड स्टुडंट होते, पण खेळाची आवड। तर खेळात कॉलेजला असताना तिथे NCC विंग होता, तर मी म्हटलं आपण ह्याच्यात काहीतरी आउटडोर ॲक्टिव्हिटीज असेल म्हणून मी जॉईन केलं आणि तिथे मी बघितलं NCC मध्ये शूटिंग होतं। तर पहिल्यांदा तसं माझ्या हातात बंदूक आला आणि मी शूटिंग काय हे मला कळलं आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स मी देयर वॉज नो लुकिंग बॅक, मी महाराष्ट्र रायफल असोसिएशन जॉईन केलं आणि नंतर मी कम्पीट करायला लागले। मी हे ह्याच्यासाठी सांगते की पुढची ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर कधी येतील हे आपल्याला सांगता येत नाही। तर हे सगळं एक लर्निंग एक्सरसाइज आहे आणि अशा समर कॅम्प्समधनं आमच्याकडे कितीतरी मुलं आली आहेत
पार्थ माने, तो आता ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन झाला गेल्या वर्षी आणि शूटर आहे आणि तो गेल्या वर्षी त्यांनी 12वीची परीक्षा पण दिली. म्हणजे आपण दोन्ही करू शकतो आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला आपली आवड बघायची आहे आणि खेळाचा आनंद लुटायचा आहे. सो दिस इज युअर बिगिनिंग. आय डोंट नो, तुमच्यातनं मे बी एक ऑलिम्पियन पण असेल आणि आम्हाला ते शोधून काढायचं. सो ऑल द बेस्ट.